नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आता छान अशी थंडी पडते, थंडीमध्ये गाजर, टोमॅटो, वटाणे वगैरे असे खूप छान फ्रेश भेटतात। तर आपण या भाज्यांचा वापर करून अशी आज मस्त बाजरीची खिचडी बनवतोय। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। आता आपण पहिले ना साहित्य बघून घेऊ। बघा इथे मी ना 1 वाटी बाजरी घेतलेली आहे, ती छान आहे ना स्वच्छ धुवून भिजत घातलेली आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे, जी पिवळी डाळ असते ना ती, हे बघा ती पण छान स्वच्छ धुवून भिजत घातलेली आहे। त्याच्यासाठी लागणारे आता साहित्य बघू आपण। इथे मी 1 टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, बटाट्याचे असे फोडी करून घेतलेले आहेत, उभा कांदा कापून घेतलेला आहे पातळ 1 घेतलेला आहे, वटाणे हिरवे वटाणे ताजे असतात ते घेतलेले मी। तुम्ही जर फ्रोझन घेत असाल तर मग ते पहिले थोडेसे पाण्यातून उकळून घ्यायचे, मग ते वापरायचे। इथे जिरे, मोहरी, आलं लसणाची ताजी पेस्ट अशी करून घ्यायची। हिंग लागेल आपल्याला चवीनुसार, थोडासा हळद, कोथिंबीर, लाल मिरची आणि गरम मसाला एवढं साहित्य लागेल। आणि फोडणीसाठी आपल्याला तूप लागेल, तूप किंवा तेल तुम्हाला जे आवडेल ते वापरायचं। बघा आता इथे मी 1 कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला हे जी बाजरी आपण भिजत घातलेली आहे ना, हे कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर मूग डाळ पण टाकायची आहे। तर यामध्ये आपल्याला थोडीशी ना हळद टाकायची, पाणी टाकायचं। तर इथे मी जरा पातळ करते त्यामुळे थोडं पाणी जास्त टाकते मी। तर इथे आपण 1 वाटी बाजरी घेतलेली होती, त्याच्या दुपटीने पाणी टाकायचं आपल्याला, म्हणजे 4 वाट्या पाणी टाकायचं आहे। तर यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता झाकण लावून याचे 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊ। आता आपण आहे ना फोडणी देतोय, त्याच्यासाठी मी इथे चमचाभर तूप टाकलेलं आहे। तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल पण वापरू शकता, जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही इथे वापरू शकता। छान गरम होऊ द्यायचं आता हे। मोहरी टाकायची अर्धा चमचा, जिरं मोहरी छान तडतडू द्यायची। हिंग, त्याचबरोबर आपण इथे ताजा अद्रक लसणाची पेस्ट करून घेतली ते टाकायची। कांदा, कांदा पण छान परतून द्यायचा आहे, लाल होतं। तर आपण यामध्ये टोमॅटो टाकतोय, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे। छान परतून घ्यायचं, म्हणजे मग कच्चापणा लागत नाही कोणत्याही पदार्थाचा। आता काही मसाले टाकू आपण। लाल तिखट, इथे लाल तिखट आणि मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, कितपत तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार। एक चमचा गरम मसाला, थोडीशी हळद, ते छान परतून घ्यायचंय। यामध्ये वटाणे टाकेल आणि बटाटे, जे आपण कापून ठेवलेले बटाटे ते टाकायचे। हे बघा आपली बाजरी छान अशी शिजल्या गेलेली आहे।
तुम्हाला दाखवते मी थोडीशी. हे बघा अशी छान नरम झालेली आहे. हे बघा ते पण केलं घ्यायची, अशी छान घोटून घ्यायची. तर ही जी शिजलेली डाळ आणि बाजरी आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आपल्याला. मिक्स करून घ्यायचा. हे बघा मस्त छान येतं अशी आपली बाजरीची खिचडी तयार आहे. फक्त आता याला आपण एक 5 ते 8 मिनिटासाठी छान अशी शिजवून घेऊ मंद आचेवरच. हे बघा आता आपण हे छान मंद आचेवर शिजवून घ्यायचे 5 ते 7 मिनिटासाठी. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आपण याच्यावर झाकण न ठेवताच आपल्याला याशी शिजवून घ्यायचे. हे बघा आपल्या इथे छान अशी मऊसूत खिचडी बनवून तयार झालेली आहे. अजिबात कचकच लागत नाही. छान मस्त बाजरीने भिजू द्यायची. 5 ते 6 तास जरी भिजवली तरी चालेल. या नाही तर पूर्ण रात्रभर भिजवायची. फक्त डाळ आपल्याला आधी भिजवायची नाहीये, नंतर भिजवायची. 1 तास आधी भिजवली तरी चालते. डाळीला जास्त वेळ नाही लागत भिजायला. बघा किती छान मस्त मऊसूत अशी आपली खिचडी बनवून तयार आहे. मी अशी थोडी पातळ ठेवलेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर थोडी आटवू शकतात तुम्ही, पाणी कमी टाकायचं. पण अशीच छान लागते ही. बघा आता इथे ना मी गॅस बंद केलेला आहे. तर आपण हे काढून घेऊ. हे बघा छान अशी तर मस्त आपली मऊसूत आणि काय बोलतात चटपटीत मस्त अशी झालेली आहे. कारण आपण याच्यामध्ये टोमॅटो पण टाकलेला आहे ना, त्याच्यामुळे पण छान टेस्ट येते. बघा छान झालेली आहे. अजिबात कच्ची नाही राहत, काही नाही, एकदम मस्त होते. जर तुम्हाला जर वाटत असेल की असं बाजरी आहे कच्ची कचकच लागेल वगैरे, तर नाही, अजिबात नाही. तर तुम्ही इथं मस्त छान भिजवू द्यायची. रात्रभर भिजवली तरी चालते. मस्त छान बाजरी भिजल्या जाते. मग हे बघा किती छान मस्त अशी आपली खिचडी बनवून झालेली आहे तयार. बघा किती छान मस्त झालेली आहे. आता वरतून असं तूप घ्यायचं. थंडीचे दिवस आहे, काय होत नाही थोडं तूप जास्त खाल्लं तरी पण. मस्त असा लिंबू पिळायचा आणि थोडीशी कोथिंबीर. मस्त असं छान आपली खिचडी बनवून तयार झालेली आहे. बघू शकता किती छान झालेली बघा. अजिबात कच्ची नाही आहे, एकदम मस्त मऊसूत झालेली आहे. बघा इथे मस्त छान अशी आपली बाजरीची खिचडी बनवून तयार झालेली आहे. बाजरीची खिचडी बऱ्याच जणांना असं होतं की कचकच लागेल किंवा ती शिजते की नाही, असं काही न होता इथे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे. खूप छान बनवून तयार होते. कचकच वगैरे अजिबात लागत नाही. तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण अशाच नवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत